मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन योजनेला श्री मार्तंड देवस्थ संस्थान विश्वस्त मंडळानं ठराव करून बहुमतानं मंजूर केल्याबद्दल मंत्री नितेश राणेंनी संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे आभार मानलेले आहेत। ट्विटद्वारे त्यांनी ही माहिती दिली। पुण्यात काँग्रेसच्या वतीनं भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली। काँग्रेसच्या कार्यालयाच्या आवारात काँग्रेसचे नेते युवराज करणकाळ यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराची होळी पेटवली। महायुती सरकारला आश्वासनाचा विसर पडलाय तर हे सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पंढरपूर तीर्थक्षेत्रात कॉरिडॉर हा पंतप्रधान नरेंद्र मोदीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। हा प्रोजेक्ट होत असताना नागरिकांवर अन्याय होणार नाही असा विश्वास आमदार समाधान अवताडेंनी व्यक्त केला। नागरिकांनी दिलेल्या सूचना आणि मुद्दे लक्षात घेऊनच तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास केला जाईल असं आमदार अवताडेंनी म्हटलंय। पुण्यात रवींद्र धंगेकरांचे बॅनर झळकले। शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करताच कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली। जनतेच्या मनातील आमदाराचा बॅनरवर आशय आहे। नवी मुंबईतील 14 गावांचा मनपामध्ये समावेश करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी तीव्र विरोध केला। तर नाईकांच्या या भूमिकेवर शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी खंत व्यक्त केली। तसंच गणेश नाईक त्या भागातून निवडून आले, त्यांनी 14 गावांचा विकास का केला नाही असा यावेळी प्रश्न उपस्थित केला आहे। पिंपरी चिंचवडमधील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सुलभा उबाळे यांनी पक्षप्रवेश केलाय। सुलभा उबाळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुलभा उबाळे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी नितेश राणे यांचा उल्लेख वाचाळ मंत्री असा केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळ मंत्र्यांना थांबवलं पाहिजे अशी नाना पटोलेंनी मागणी केलेली आहे। राज्यातील धार्मिक भावना भडकवणाऱ्यांवर कारवाई करा असंही ते म्हणालेले आहेत। सोलापुरातील पाणी प्रश्नावर आमदार देवेंद्र कोठेंनी विधानसभेत आवाज उठवला। तसंच अमृत 2 योजनेतून जलवाहिनी जलकुंभची कामं मार्गी लावण्याची यावेळी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट आता आणखी सुरक्षित होणार आहे, कारण या घाटातील दरड प्रवण भागात लोखंडी जाळी बसवण्यात येणार आहे। संरक्षक भिंतीच्या बाजूनं गॅबिंग वॉलही उभारण्यात येते। पावसापूर्वी हे काम मार्गी लावण्याचं महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रयत्न आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं नाशिकमधील गोदावरीच्या पाण्याला गुड टू एक्सलंट म्हणजे मिनरल वॉटरचा शेरा दिलाय। प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलेल्या आकडेवारीत गोदावरीचं पाणी पिण्यास योग्य असल्याचं स्पष्ट झालंय। एकीकडे गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात असताना प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या आकडेवारीमुळे वादाची शक्यता आहे। नागपुरातील एक मुलगा घरातून पळून जाऊन थेट गोंदियात पोहोचला। होमवर्क न केल्यानं त्याच्या आईनं त्याला मारलंय, त्यामुळे मुलगा घरातून पळून गेला। रेल्वे पोलिसांनी या मुलाची आणि त्याच्या आई वडिलाची भेट घडवून दिली। भिवंडीतील पाईपलाईन ते शेलारपाडा फाटापर्यंत रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले। या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली। या बातमीनंतर प्रशासनाने याबाबत दखल घेत रस्त्याचं काम केलं। अमरावतीत होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे। भिवापूरकरमधील अंध विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांनी एकमेकांना कोरडा रंग लावून इको फ्रेंडली होळी साजरी केली। यावेळी विद्यार्थ्यांनी इतरांनाही इको फ्रेंडली होळी साजरी करण्याचं आवाहन केलंय। परभणीत अनोख्या पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली। काही तरुणांनी सामाजिक भान ठेवत पूर्णा शहरातील स्मशानभूमीची स्वच्छता केली आणि या तरुणांनी परिसरातील कचरा, प्लास्टिक, पॉलिथॉन, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्यांची होळी केली। सिंधुदुर्गातील सांगेली गावात गिरोबा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय, तर सर्वत्र शिमगोत्सवाचा उत्सव पाहायला मिळतोय। गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव असतो। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत रंगाची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली। तसंच यावर्षी रंगाच्या दरात देखील वाढ झाली असून बाजारात नैसर्गिक रंग विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी सुरू आहे। जळगावात होळीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ऍक्शन मोडवर आले। तसंच होळीच्या निमित्तानं काही नियमावली बसवण्यात आली। लहान मुलांना रंगपंचमी खेळताना इजा किंवा नुकसान झाल्यास पालकांवर कारवाई होणार आहे। तसंच गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। भंडाऱ्याच्या गवराळा गावातील नागरिक गेल्या 33 वर्षापासून होळी खेळत नाहीत, तर या गावात रंगाचा सण भक्तिरंगात रंगून साजरा करण्यात येतो। त्यामुळे गवराळा गाव होळी आणि रंग न खेळणारं गाव म्हणून ओळखलं जातं। उत्तर प्रदेशात रंगपंचमी निमित्त मशिदीवर ताडपत्री झाकली जाते। बरेली, अलीगड आणि इतर शहरातील मशिदीवर ताडपत्री झाकल्या जात आहेत। रंगपंचमी निमित्त उत्तर प्रदेश प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा होतोय, मात्र महसूल प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। अहोरात्र जड वाहतूक सुरू असल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे।
नाशिकमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गेल्या 15 दिवसामध्ये चोरट्यांनी 10 घरफोड्या केल्या. 10 तोळे सोनं चोरीला गेलंय. म्हसरूळ परिसरात चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. चोरीच्या घटना थांबवा अशी मागणी नागरिक करतायत. यवतमाळच्या आर्णीमध्ये एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर रिक्षा चालकानं अत्याचाराचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थिनीनं आरडाओरड केल्यानं एका व्यक्तीनं तिला शाळेबाहेर सोडलं. त्यानंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जळगावात चोरट्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत चोरट्यांकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या चोरट्यांनी वेगवेगळ्या मंगल कार्यालयांमधून रोकडसह दागिने लंपास केले. पनवेलमध्ये खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. ब्रिजेश चौहान असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात अनेक खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी उत्तर प्रदेशात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अखेर त्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली. जळगावातील आयकर अधिकाऱ्याला 5,000 रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या अधिकाऱ्यानं एका व्यक्तीचं हरवलेलं पॅन कार्ड रद्द करण्यासाठी 10,000 रुपयाची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. त्यामुळे सीबीआयनं अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं. पुण्यातील शिरूरच्या रांजण गावात पत्नीची हत्या करणाऱ्या नराधम आरोपी पतीला अटक करण्यात आली. पत्नीनं नातेवाईकाच्या लग्नात जाण्यास नकार दिल्यानं पतीनं त्याच्या पत्नीची हत्या केल्याने या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून फरार झालेला आरोपी पतीला जेरबंद केलाय. उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून एका सार्वजनिक सेवा केंद्रात दरोडा टाकलाय. रायपूर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. 3 दरोडेखोर सार्वजनिक सेवा केंद्रात घुसून केंद्र संचालकाला मारहाण केली. तसंच 3.5 लाख रुपये आणि मोबाईल घेऊन फरार झाले. ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली. गोंदियातील काचेवाही गावात तलवार बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. दहशत पसरवण्यासाठी हा आरोपी स्वतःजवळ तलवार बाळगत होता. यावेळी पोलिसांनी तलवार जप्त केली. वाशीमधील शेलू बाजारात एका शेतकऱ्याची 2.5 लाख रुपये असलेल्या बॅगची चोरी झाली. दुचाकीवर ठेवलेली ही बॅग चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. अनधिकृत बांधकाम बुलडोझरने पाडण्यात आलं. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. जळगावातील नशिराबादमध्ये 3 मजुरांना चिरडणाऱ्या डंपर चालकाला अटक करण्यात आली. पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी हे 3 मजूर झोपले होते. यावेळी डंपरनं तिघांना चिरडल्यानं तिघांचा मृत्यू झाला. चोरीला गेलेले मोबाईल 200 मोबाईल अकोला पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केलेत. गर्दीच्या ठिकाणाहून अनेक घरातून अनेकांचे मोबाईल चोरीला गेले होते. पोलिसांनी विशेष मोहीम राबवून चोरट्यांना शोधून काढले आणि त्यांच्याकडील मोबाईल घेऊन मूळ मालकांना परत दिले. ऐन सणाच्या दिवशी बुलढाणा शेतकऱ्यानं आत्महत्या केली. राज्य शासन युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यानं आत्महत्या केली. शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलंय. डहाणू विरार रेल्वे मार्गाचं चौपदरीकरण गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीनं सुरू आहे. तर रेल्वे सेवा ही नेहमीच उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच डहाणू विरार चौपदरीकरणाचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिकच्या नांदगावात एका महिलेने तिच्या प्रियकरासह आत्महत्या केली. प्रेमसंबंधाला विरोध करत असल्यानं महिला आणि तिच्या प्रियकरानं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. टिटवाळ्यातील नांदप रोड ते रेल्वे उड्डाण पुलाजवळील रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीनं काम करण्यात येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे. तर जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसंच व्यवस्थित रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली. पुण्यातील राजगुरुनगरात नगर परिषदेच्या अन्यायकारक करवाढी विरोधात स्थानिक नागरिकांनी उपोषण केले. नगर परिषदेनं केलेली घरपट्टी वाढ ही तात्काळ थांबवावी यासाठी हे उपोषण करण्यात आलं. तर लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचं यावेळी आंदोलकांनी म्हटलेलं. मुंबई गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षापासून रखडल्यानं नागरिक आक्रमक झाले. खेडमधील बोरजचं टोल नाका यवतमाळच्या टिपेश्वरमधील वाघिणीची शिकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मांगी वनक्षेत्रात सितार वाघिणीच्या पायाला फास लावला होता. या फासकीत अडकलेल्या वाघिणीची वन विभागानं सुटका केली आहे. अंबरनाथ पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचं मोठं साम्राज्य पसरलं आहे. दरम्यान अग्निशामक दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पंढरपुरातील माळशिरसमध्ये शाळा सकाळी भरवण्याची मागणी जिल्हा प्रमुख गणेश इंगळेंनी केली. ग्रामीण भागामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं दुपारी भर उन्हात विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागतोय. त्यामुळे शाळांची वेळ सकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली.
पिंपरी चिंचवडमधील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी बनवलेली ऑफरोड कार अव्वल ठरली। हैदराबादमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत देशभरातील 83 महाविद्यालयांनी सहभाग घेतला। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ऑफरोड रेसिंग कारला प्रथम क्रमांक मिळाला। एमपीएससीच्या सर्व परीक्षा आता मराठीत होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली। विधान परिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला। त्यावर उत्तर देताना एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मुंबईतल्या शाळांचं वर्षभराचं वेळापत्रक यंदा कोलमडण्याची शक्यता आहे। शिक्षण विभागाकडून अचानक 1ली ते 9वीच्या परीक्षा एप्रिल अखेर घेण्याच्या सूचना आल्या। त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा संपवून 10वीचा अभ्यासक्रम कधी सुरू करायचा असा पेच निर्माण झालाय। आरटीई मान्यता नसलेल्या 253 शाळांवर कारवाई केली। 2023 आणि 24 मध्ये अनधिकृत शाळांची संख्या 674 वरून 388 झाली असली तरीही अद्याप अनेक शाळा अनधिकृत असल्याचं चित्र आहे। सर्व शाळांची तपासणी केली जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलेली आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 40°C वर पोहोचलाय। प्रशासनानं उष्माघाताचे रुग्ण हाताळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत। जिल्हा रुग्णालयात उष्माघातक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। तर वाढत्या उन्हामुळे पपई, केळी यासह रब्बी हंगामाच्या पिकांना देखील नुकसान होण्याची शक्यता आहे।